संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचा आजचा दिवस महत्त्वाचा आहे, कारण आजच्या दिवशी नीरा नदीचं नीरा स्नान पार पडतं. एकूण माऊली महाराजांच्या या पालखी मार्गामध्ये 3 प्रकारचे स्नान होतात. अर्थात पहिलं स्नान इंद्रायणी नदीमध्ये आळंदीत होतं. दुसरं नीरा नदीमध्ये आपण बघतोय की वीर धरणातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मागच्या आठवडाभरापूर्वी जे काही पाऊस झाला होता त्यामुळं अगदी नीरा नदी भरून वाहते आहे आणि याच पाण्याचा आनंद अगदी वारकरी सुद्धा मोठ्या प्रमाणात घेताना पाहायला मिळत आहेत. खरं तर मागच्या आठवडाभरापासून पावसानं उसंत दिली आहे आणि त्या उसंतीचा फायदा वारकरी घेताना पाहायला मिळत आहेत. आणि इथं आल्यानंतर जसं माऊलींच्या पादुकांना कशा प्रकारचे स्नान घालण्याची प्रथा आहे आपण बघतोय की माऊलींची पालखी ही जुन्या पुलावरून आणली जाते. जुन्या पुलावरून आणल्यानंतर ती खांद्यावरती घेऊन या नीरा नदीमध्ये आणून कशा प्रकारे जे मानकरी आहेत ते पादुका अगदी नीरा मध्ये बुडवत आहेत, त्यावरती पाण्याचे शिंतोडे मारतायत आणि ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष आपल्या कानावरती पडतोय. विशेष म्हणजे आजचा दिवस यासाठी पण महत्त्वाचा आहे कारण पुणे जिल्ह्यातील हा वैष्णवांचा मेळा आज सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहे. आजचा मुक्काम हा लोणंदमध्ये असणार आहे. लोणंद हे सातारामध्ये येतं आणि त्यामुळं अगदी पोलीस डिपार्टमेंट असेल, हेल्थ डिपार्टमेंट असेल, सगळ्या डिपार्टमेंटची जी मंडळी पुणे जिल्ह्यातली होती ती आज हँडओव्हर त्यांचा कारभार करताना पाहायला मिळत आहे. आणि इथून पुढचा हा जो वैष्णवांचा मेळा आहे तो लोणंदमध्ये मुक्कामी असेल. नीरा स्नानांचा हा सोहळा आपण बघतोय की ज्या पद्धतीनं हा नीरा स्नान पार पडतं. हे नीरा स्नान बघण्यासाठी पंचक्रोशीतील लोक भाविक मोठ्या प्रमाणात सकाळपासून गर्दी करत होते. त्यामुळे नीरा नदीवरचं हे जे काही स्नान आहे हे झाल्यानंतर आज हा वैष्णवांचा मेळा लोणंदमध्ये मुक्कामी असणार आहे. कॅमेरामन अक्षय खरमाळेसह गोविंद शेळके, ABP माझा, नीरा.